मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर, सर्व अधिकारी, समाजसेवक, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि सुराज्याचा मंत्र दिला। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली। या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला। या भूमीला क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं। या भूमीचे सुपुत्र भारतरत्न तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला। देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो। आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं। SM जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेदे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद, अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली। सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम। महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो। आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे। ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो। आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतं आहे, या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचं मी अभिनंदन करतो। आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो। सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते। समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला। आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असले बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मुख्यमंत्री लाडकी विश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृह उद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले। त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे। समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे। आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास जर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो। परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे। गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला। मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे। छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो। मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे। मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो। प्रत्येक वेळेस ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो। आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे। 150 दिवसाच्या गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं आलं आहे। ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालं आहे।
ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचा सुद्धा या बाबतीत गौरव झालेला. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या. एकूण 1000पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5500पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर दिवे, CCTV, आरोग्य शिबिरं अशा अनेक सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या नागरिकांना मिळत आहेत. ठाणे जिल्हा शेतीच्या बाबतीत सुद्धा नवनवीन उपक्रम आखतो आहे. प्रगत शेतकरी आपल्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. यावेळेस विविध योजनांमधून 46 शेतकऱ्यांना नवीन विहिरी देण्यात आल्या. आधुनिक शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. सुमारे 1,500 रुग्णांना घरपोच सेवा या ठिकाणी आपण दिली जाते आहे. सिकलसेल अभियानात 6 लाख तपासण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV लसीकरण करून हजारो मुलींना कर्करोगापासून वाचवण्याचं काम या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम यात सुरू आहे. आजपासून आरोग्य विभाग डायलिसिस योजना राबवत आहे. 12 डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत. एक शिक्षण क्षेत्रात मिशन भरारीमध्ये नुकतेच ठाणे जिल्ह्यातले 59 विद्यार्थी इस्रोला रवाना झाले. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पिंक रूम उपक्रमातून मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे. कौशल्य विकास, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावर युवकांना होतोय. ठाणे जिल्ह्यातले खेळाडूसुद्धा सगळीकडे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या टॅलेंटला देखील आपण प्रोत्साहन देतोय. आपण क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या 9 शाळांना प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिलं आहे. खूप उपयोगी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच महापालिका आता नव्या उत्साहाने, नव्या दमाने या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. विशेषतः स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते आणि अशा नागरी सुविधांकडे त्या लक्ष देत आहेत. नवी मुंबई पालिकेने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावला आहे. आज आपल्याला माहिती आहे देशात जनगणना सुरू झाली आहे. ही देशातली पहिली डिजिटल जनगणना आहे. 16 मे पासून पहिल्या टप्प्यात प्रगणक आपल्या घरांना भेटी देतील. त्यांना अवश्य सहकार्य करा असं आवाहन, विनंती देखील मी या निमित्तानं करतोय. नागरिकांना स्वतःसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरून माहिती भरता येईल. प्रशासन आणि सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडीलच. ठाणेकर नागरिक जागरूक आहेत. ते आपलं कर्तव्य एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडतील याचा मला विश्वास आहे. गेल्या 1.5 वर्षापासून आपण सगळे ठाणे परिसरामध्ये चाललेल्या विविध विकास कामांचे साक्षीदार आहोत. ठाणे मेट्रो असेल, ठाणे बोरिवली टनेल असेल, फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार असेल किंवा मीरा भाईंदरला सुरू झालेली जिल्ह्यातली पहिली मेट्रो असेल. ठाणे विकासाच्या बाबतीत ठाणे मीरा भाईंदरचा मेट्रो लूप तयार होतोय. ठाणे भिवंडी कल्याण अंबरनाथ तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जातोय. MMR मधल्या 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि त्यामुळे नागरिकांना देखील अतिशय त्याचा फायदा होईल. ठाण्यात आपण अंतर्गत मेट्रो देखील करतोय. ही मेट्रो मुख्य मेट्रोला जोडली जाईल. मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपण पॉड टॅक्सीचा देखील नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ देखील झाला आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एका बैठकीमध्ये सुतोवाच केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी देखील पॉड टॅक्सीच्या माध्यमातून आपण करतोय. या ठिकाणी रुंद रस्ते, मेट्रो, पॉड टॅक्सीमुळे प्रवास अतिशय सुकर होणार आहे. ठाणे शहराची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचं काम युद्ध पातळीवर वेगाने सुरू आहे. हा मार्ग ठाणे शहराच्या बाहेरून जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं देण्याची जबाबदारी आहे. परवडणारी घरं ही आमची प्रायोरिटी आहे. ठाण्यात क्लस्टरच्या कामांना सुरू झालेली आहे. मुंबईप्रमाणे ठाणेसुद्धा झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. विकास होत राहील, मात्र पर्यावरणाचं संरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात हरित पट्टे जास्त आहेत. त्यामुळे ठाणे शहराचं तापमान इतर शहराच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी आणि इतर महापालिकांना दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवडीच्या सूचना दिलेल्या आहेत. परवाच आम्ही मंत्रिमंडळामध्ये
मोठा निर्णय घेतला. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोठी मोहीम, मोठं अभियान या ठिकाणी उचललेलं आहे आणि या ठाणे जिल्हा यात निश्चितच या वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर असेल असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या अशा काळू धरणाच्या कामाला देखील वेग देण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. त्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये आपण MMRDAच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटकडे वर्ग केलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भूसंपादनाच्या बाबतीत विश्वासात घेतलंय, त्यांचे सहकार्य अवश्य मिळतंय. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होईल असा हवामान खात्याच्या विभागाने अंदाज दिला आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत, पण पाणी बचत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं वेगाने पूर्ण करून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिलेले आहेत. परवाच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील पाण्याच्या साठे, पाणलोट क्षेत्र जे आहे ते अधिक विस्तीर्ण करणं, फलीकरण करणं, रुंदीकरण करणं, त्याचा साठा क्षमता वाढवणं, त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये CSRच्या माध्यमातून देखील सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी कृषी विभाग देखील चांगलं काम करतोय. ठाणे ही आपली कर्मभूमी आहे आणि मला या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याचे धडे मिळाले. पण आमचा अजेंडा राजकीय नाही तर विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात ठाणे पॅटर्न देशासाठी आदर्श ठरेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. समृद्ध भारतासाठी आपल्याला समृद्ध ठाणं घडवायचं आहे, समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. या महाराष्ट्र दिनी आपण पुन्हा एकदा शपथ घेऊया. या राज्याला अधिक प्रगत, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने, एकजुटीने आणि भक्कमपणे आपण काम करत राहू. परवाच एक कविता वाचली, ती ऐकून मी आपल्या भाषणाचा समारोप या ठिकाणी करतो. मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, जगी महान रत्नांची खान असा गुणवान महाराष्ट्र, गात अभंग ब्रह्म पांडुरंग जगी प्रज्ञावन महाराष्ट्र, वाजे संबळ नाचे लेजी नाळ टाळ मृदुंग महाराष्ट्र, देश संकटी धावतो रणी उभा सेवेशी महाराष्ट्र, पिढी संपत्ती युगे लोटती तरी पुढे चाले महाराष्ट्र, असा आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून याचा आज 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मी मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि सर्व उपस्थित बांधव भगिनी यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.